पोलिसांचा नो नॉनसेन्स मोड एका व्हिडिओमधून सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होतोय। खंडणी प्रकरणी कुठल्याही प्रकारची दादागिरी दहशत चालवून घेणार नाही असा पवित्रा आता पुणे पोलिसांनी घेतलाय, हे या व्हिडिओमधून सिद्ध होतोय असं म्हणायला हरकत नाही। झालं असं की हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण याच्यासह त्याच्या साथीदारांची पोलिसांनी शनिवारी चक्क धिंड काढल्याचं दिसतंय। एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सय्यदनगर भागात रिजवान उर्फ टिपू पठाणची दहशत आहे। यापूर्वी सुद्धा पठाणने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना घडली होती। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी टिपू पठाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध तेव्हा सुद्धा गुन्हा दाखल केला होता। मात्र या वेळेचं प्रकरण आणखीन गंभीर असल्याने पोलिसांनी चक्क टिपू पठाणची त्याच्या टोळीसह धिंड काढत त्यांना चांगलीच अद्दल घडवली। पठाण आणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा प्रकार नुकताच घडला होता। संबंधित महिलेने काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली होती। या प्रकरणी रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसुफ इनामदार आणि नदीम बाबर खान यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी पठाण याच्यासह त्याच्या साथीदारांची सय्यदनगर भागात धिंड काढली। पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कामगिरी पार पाडली। पठाण याने नागरिकांना धमकावून खंडणी उकळणं तसंच जमीन बळकावल्याचे गुन्हे केल्यास आपण तक्रार करावी, आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आवाहन सुद्धा पोलीस निरीक्षक पाटील यांनी यावेळी जनतेला केलं। पैसे मागितले किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा। तुमच्या सोबत पोलीस आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे। आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत। आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू। ज्यांना कुणाला तक्रार करायची आहे, मी पुन्हा जाहीर आवाहन करतो, त्यांनी काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करावी। आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वरिष्ठ कार्यालयात सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता। तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घाबरायचं काम नाही, आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत। भर चौकात पठाण आणि टोळीला पुणे पोलिसांनी दिलेला हा दणका आता लक्षात राहील अशी अपेक्षा सुद्धा पोलिसांनी व्यक्त केली आहे। पुणे पोलिसांच्या या कारवाईबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।